नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी स्वागत करते। मागील व्हिडिओमध्ये आपण 23 नोव्हेंबर 2025 रोजी जो TET पेपर 1 झालेला आहे त्यातील मराठी विषयाची 30 प्रश्न स्पष्टीकरणासहित बघितलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी विषयाची 30 प्रश्न स्पष्टीकरणासहित बघणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशीच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील। प्रश्न बघा, चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स आहे। दो शी लव हिम शी हॅड टू लिव्ह हिम। आता इथे हे जे वाक्य दिलेलं आहे आपल्याला इथं दो दिलेला आहे म्हणजे विरोधदर्शक आहे। याचा अर्थ काय होतो तर ती त्याच्यावर प्रेम करत होती तरीही तिला त्याला सोडून जावं लागलं आणि आपल्याला बनवायचं आहे कंपाऊंड सेंटेन्स। आता कंपाऊंड सेंटेन्स बनताना आपल्याला काय करावं लागेल, याचा अर्थ बदलला नाही पाहिजे। तर पहिलं वाक्य बघा, शी लव हिम अँड शी हॅड टू लिव्ह हिम, हे नाही बसणार। दुसरं वाक्य आहे, शी लव हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम, त्याच्यावर प्रेम करत होती परंतु ती त्याला सोडून तिला जावं लागलं। हा अर्थ इथे परफेक्ट बसतो कंपाऊंड सेंटेन्स। म्हणजे आपलं कंपाऊंड सेंटेन्सचं वाक्य कोणतं बनेल, शी लव हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम। तिसरं वाक्य बघा, शी हॅड टू लव हिम और शी हॅड टू लिव्ह हिम, म्हणजे हे विकल्पबोधक आहे। इथे आपल्याला विकल्पबोधक दिलेलं आहे तिसरं, हे सुद्धा बसणार नाही। नंतर इन स्पाईट ऑफ, तर चौथं वाक्य हे सिम्पल सेंटेन्स बनते म्हणून चौथं वाक्यसुद्धा बसणार नाही, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल। पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर द गिवन सेंटेन्स। यू कॅन नॉट बाथ इन दिस सी, ही सेड टू मी इट इज व्हेरी रफ। बघा इथे इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे तर तुम्ही पर्याय बघितले तर ही सेड दॅट, ही सेड दॅट, ही सेड दॅट, इथपर्यंत सगळं सेम आहे। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ही सेड टू मी, आता मीचं काय होणार, आय होणार। मग इथं यू दिलेलं आहे म्हणजे पहिलं सेंटेन्स कट होणार, नंतर चौथंही सेंटेन्स कट होईल। त्यानंतर दॅट आय हे 2 वाक्यामध्ये आपल्याला दिसतं, दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यामध्ये। तर त्यानंतर आपल्याला कुड नॉट पण सेम आहे, बाथ इन आहे। म्हणजे आता आपल्याला इथं बघावं लागेल इफ किंवा ॲज जो रिझन दिलेला आहे, तर बिकॉज यायला पाहिजे किंवा ॲज यायला पाहिजे। बिकॉजचं वाक्य तर आधीच कट झालेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक आपलं काय उत्तर असेल, 3 उत्तर असेल। वाक्य बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स। प्रियंका इज दॅन दीपिका। आता इथं काय दिलेलं आहे, दॅन, म्हणजे इथं सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर मोर प्रिटी बसेल का, तर नाही बसणार। इथं प्रिटियर पण आलेलं आहे आणि त्याला मोरसुद्धा लागलेला आहे म्हणजे हे सुद्धा बसणार नाही। आता इथं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द प्रिटियस आपण वापरत असतो, तर आपला पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल, प्रियंका इज प्रिटियर दॅन दीपिका, म्हणजे इथं कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर केलेला दिसतो। पुढचा प्रश्न बघा, मिसमॅच पेअर आपल्याला ओळखायची आहे। बी हायव, बर्ड नेस्ट, कॅट किटन, स्पायडर वेब, इथे आपल्याला पक्षी आणि त्याचं घरटं दिलेलं आहे, परंतु 4 नंबरच्या पर्यायात जर तुम्ही बघितलं तर हे काय आहे, पिल्लूदर्शक शब्द दिलेला आहे म्हणजे प्राणी व त्याचं पिल्लू। तर कॅटचं जे घर आहे ते काय आहे, कॅटरी, त्याचं काय उत्तर आहे, कॅटरी। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकता, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स। डोंट साईड, ब्लँक स्पेस दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी, ब्लँक स्पेस नॅशनल इंटरेस्ट। आता याचा अर्थ काय होतो, त्यांची बाजू घेऊ नका जे देशविरोधी काम करतात। ची बाजू घेण्यासाठी आपण विथ, साईड विथ हा आपण वापरतो, तर विथ कुठं आहे दिसतं आपल्याला, तर 3ही पर्यायामध्ये विथ आहे 2 नंबरचा सोडून, म्हणजे हा पर्याय कट होईल। त्यानंतर बघा, कॉन्ट्ररी, ब्लँक स्पेस नॅशनल इंटरेस्टच्या सोबत, मग आता आपल्याला विथ नॅशनल इंटरेस्ट येईल का, तर नाही येणार, म्हणजे 3 नंबरचं पण कटेल। नंतर ऑफ नॅशनल इंटरेस्ट हे सुद्धा येणार नाही, तर टू नॅशनल इंटरेस्ट हे पर्याय बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल। पुढचं वाक्य आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स। ब्लँक स्पेस बेस व्हेन करप्टेड बिकम ब्लँक स्पेस वर्स्ट। आता तू बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला जे व्हर्ब दिलेला आहे त्याचा 3rd फॉर्म दिलेला आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तर जर व्हर्बचा 3rd फॉर्म असेल तर त्याच्या आधी काय लागतं, द लागतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल। अतिशय सोपा असा प्रश्न होता।
पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. इथे तुम्हाला टेन्स आयडेंटिफाय करायचं आहे. ॲन ॲन्सियंट ग्रीक स्लेव. स्लेव म्हणजे काय? गुलाम. हा झाला आपला सब्जेक्ट. वॉच झालं V2. वॉचचे 3 रूप आहेत बघा, बी, वॉज आणि बीन. मग पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. त्यापुढील प्रश्न बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग कोलॅप्स लाईक ब्लँक स्पेस ऑफ कार्ड्स. बॅक ऑफ कार्ड्स हे लगेच आपल्या लक्षात येतं. इथं काय केलेलं आहे? कलेक्टिव्ह नाऊन वापरलेला आहे. या वाक्याचा अर्थ जर आपण बघितला तर बिल्डिंग एखाद्या पत्त्याच्या मनोऱ्याप्रमाणे घसरली किंवा पडली. म्हणून याचं उत्तर काय येईल? पिक ऑफ कार्ड. आता बँड कशाचा असतो? तर म्युझिशियन, बँड ऑफ म्युझिशियन, बँड ऑफ रॉबर्स म्हणजे पथक. त्यानंतर तिसरं बघा हॉर्डी. हॉर्डी म्हणजे काय? तर याचं काय कलेक्टिव्ह नाऊन कसं तयार होतं? हॉर्डी ऑफ सेवेज म्हणजे टोळी. आणि यर्ड ऑफ कॅटल किंवा डिअर. पुढचा प्रश्न बघा 39 नंबरचा. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स दे पुट अ फेन्स बिटवीन देअर हाऊस अँड देअर नेबरर्स हाऊस. इथे तुम्हाला प्रेपोजिशन विचारलेलं आहे. बिटवीन हे काय आहे? प्रेपोजिशन आहे. जेव्हा 2 घटकांच्या मध्ये असा शब्दप्रयोग असेल तेव्हा बिटवीन वापरतात. 2पेक्षा अधिक घटक असतील व अँड वापरलेले असेल तर बिटवीन वापरतात. तसेच 2 किंवा अधिक घटक असतील व त्यांचा एकमेकांशी परस्पर संबंध असेल तेव्हासुद्धा बिटवीन वापरतात. एकापेक्षा जास्त घटक दिलेले असतील तेव्हा आपण अमंग वापरतो. म्हणून इथे हे बिटवीन जे आहे ते प्रेपोजिशन म्हणून आलेलं आहे. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द अल्फाबेट अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. इथे तुम्हाला सोपा शब्द दिलेला आहे. या अक्षरांची तुम्हाला जुळवाजुळव करायची आहे. हे अल्फाबेट जोडवायचे आहे. तर इथं कुठला शब्द तयार होतो? PRAYER प्रेयर शब्द तयार होतो. तर यांचा नंबर आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर याचं जर उत्तर काय येईल? याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. इथे तुम्हाला 41 ते 45पर्यंत 5 प्रश्न एका पॅरेग्राफवर दिलेले आहे. तर याची मी तुम्हाला फक्त उत्तरं सांगते. बघा 46 नंबरचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 42 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे 44 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि 45 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द मूड दॅट द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी शोज इन द गिवन सेंटेन्स वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल. आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी दिलेलं आहे. आणि मस्ट कशासाठी वापरतो आपण? ऑब्लिगेशनसाठी वापरतो. जेव्हा एखादी गोष्ट कंपल्सरी केलेली असते तेव्हा आपण मस्ट वापरतो. म्हणजे शक्यता, ॲबिलिटी म्हणजे योग्यता. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. प्लीज मेक इट पॉईंट टू ब्लँक स्पेस वॉटर टॅब्स बिफोर यू गो आउट. झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? इथे नळ बंद करायचं आहे म्हणजे टर्न ऑफ हा तिथं अर्थ होतो. टर्न डाऊन म्हणजे काय? टर्न डाऊन म्हणजे नाकारणे. टर्न अबाउट म्हणजे दिशा बदलणे. टर्न ओव्हर म्हणजे पलटणे किंवा पान उलटणे. पुढचा प्रश्न आहे 48 नंबरचा. नेम द अंडरलाईन क्लॉज इन गिवन सेंटेन्स. यू मे गो होम व्हेन यू फिनिश युअर वर्क. आता इथं व्हेन शब्द आलेला आहे. याच्यावरून लगेच आपल्याला उत्तर मिळते. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. जेव्हा वाक्यामध्ये ॲज, व्हेन, व्हेनेवर, व्हाईल, बिफोर असे शब्द येतात तेव्हा कुठला क्लॉज होतो? ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम हा क्लॉज होतो. त्यानंतर बघा ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन म्हणजे काय? अटदर्शक वाक्य दिलेले असतात. यामध्ये कशाचा उपयोग होतो? इफ आणि अनलेस. इफ आणि अनलेसचा वापर होतो. त्यानंतर ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. यामध्ये उद्देशदर्शक वाक्य दिलेलं असतं. यामध्ये दॅट, इन ऑर्डर यासारखे शब्द वापरतात. तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेसमध्ये वेअर हा शब्द वापरला जातो. म्हणजे वाक्य जोडताना वेअर वापरतात. पुढचा प्रश्न बघा. शेवट 49 नंबरचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट्स ॲज द ॲन्सर. लेट अस गो टू द इटालियन रेस्टॉरंट. व्हॉट रेस्टॉरंट शॉल वी गो टू. पहिलं बसणार नाही. व्हॉट कसं येईल? त्यानंतर दुसरं आहे लेटस द इटालियन म्हणजे कुठलं? विच म्हणजे कोणता? विच रेस्टॉरंट हे बरोबर येईल 2 नंबरचा उत्तर. वेअर शाल वी गो टू, व्हेन शाल वी गो टू हे पर्याय चुकीचे आहे.
एक प्रश्न इथे विचारलेला आहे. वरवर बघितला तर आपल्याला हा गणिताचा प्रश्न वाटतो. बघा, सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फ्रॉम द गिवन. अ मिलियन, तर याचं उत्तर आहे 4 नंबर. अ मिलियन म्हणजे काय, तर 10 लाख. तर 10 लाखावर किती शून्य असतात, 6 शून्य असतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. पहिल्या पर्यायात आहे 10,000, दुसऱ्या पर्यायात आहे 1 लाख आणि तिसऱ्या पर्यायामध्ये आहे 1 करोड. तर आपलं पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्स. द टीम वॉज ग्रीटेड बाय डिफेनिंग ॲप्लॉज फ्रॉम द ऑडियन्स. म्हणजे मोठा आवाज. डिफेनिंग म्हणजे काय, डिफेनिंग म्हणजे काय, तर मोठा आवाज. याचं मिनिंग काय होते, व्हेरी लाऊड. पुढचं आहे, आपल्याला वाक्य दिलेले आहेत. जंबलचा प्रश्न आहे PQRS आणि ते आपल्याला व्यवस्थित जोडायचे आहेत. आता हे वाक्य ओळखताना कसं ओळखायचं, आधी आपल्याला काय करायचं आहे, पहिलं काय येईल, व्हेन तर येणार नाही, टूनी सर्व वाक्याची सुरुवात होणार नाही, टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीज हे पण होणार नाही, तर आरनी सुरुवात होईल. मग आधी आपल्याला पर्याय बघून घ्यायचं आहे, आरने सुरू झालेले कोणकोणते पर्याय आहेत. तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपल्याला दुसरं सेंटेन्स बघायचं आहे. मग पर्यायामध्ये बघा Q आणि P दिलेला आहे. तर बघा, ऑटोमन इज द रिझन टू द कोल्ड विंटर. सीझन नंतर टू द कोल्ड विंटर येणार का, तर नाही. तर व्हेन वॉर्म समर 2 नंबरचं येईल, म्हणजे P. तर इथंच आपल्याला लगेच उत्तर मिळते. तर आपला पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, चूज द अल्टरनेटिव्ह विच ऑपोजिट इन मिनिंग टू द वर्ड अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्स. सच कंपॅरिझन इन पोएट्री आर युजफुल. सोपा प्रश्न आहे. अपोजिट वर्ड शोधायचा. युजफुलच्या अपोजिट काय आहे, युजलेस. प्रश्न आहे, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. इथे तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले आहे आणि एक तिथं चुकीचं आलेलं आहे. तर त्याचं उत्तर काय आहे, तर शोधावं लागेल आपल्याला. पर्याय क्रमांक 2 टाइम्स ऑफ इंडिया हे योग्य आहे. हॅज द लार्जर सर्क्युलेशन. तर इथं काय पाहिजे, द लार्जेस्ट सर्क्युलेशन पाहिजे. सुपरलेटिव्ह डिग्री पाहिजे ना, हॅज द नंतर काय ते लार्जेस्ट यायला पाहिजे, म्हणून आपल्याला लगेच उत्तर आपल्याला मिळते B नंबरचं. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. पुढे प्रश्न आहे, चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड. ड्युरेशन, डॅमेज, इलेक्ट्रिसिटी, इकॉनॉमिकल. तर पहिलं सेंटेन्स काय आहे, बरोबर आहे. डॅमेजमध्ये आपल्याला माहिती आहे E ऐवजी काय पाहिजे, इथं E ऐवजी पाहिजे A. नंतर इथं इलेक्ट्रिसिटी, इथं S ऐवजी काय पाहिजे, C पाहिजे. आणि इकॉनॉमिकल E ऐवजी काय पाहिजे, A पाहिजे. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. शेप्स यूज दिस मशीन्स टू मिक्स द इन्ग्रेडियंट्स. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन शोधायचं आहे. तर आता इथं काय येईल, दिस मशीन हे तर बरोबरच आहे. दिस मशीन हॅव बीन हे तर नाहीच बसणार. नंतर आर बरोबर आहे. आपल्याला अनेक वचन दिलेलं आहे मशीनचं, तर आर बरोबर आहे. त्यानंतर वेअरसुद्धा बसणार नाही. आणि V3 पाहिजे. तर इथं यूजचं V3 दिलेलं आहे, पण त्याच्या आधी बिंग दिलेलं आहे, म्हणून हे पण चुकीचं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. कधी कधी आपल्याला बाकीचे पर्याय कट करून सुद्धा उत्तर काढता येते. त्यानंतर चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू गिवन वर्ड. प्रगाईल. प्रगाईल म्हणजे काय, प्रगाईल म्हणजे नाजूक किंवा कोमल. त्याचा अपोजिट वर्ड आहे रोबुस्ट, म्हणजे कणखर, मजबूत. पुढचा प्रश्न आहे, चूज द मिसस्पेल्ड. आता मिसस्पेल्ड वर्ड आपल्याला ओळखायचा आहे. इथं आहे एक्सप्लेनेशन. इथं जो आय दिलेला आहे तो चुकीचा आहे. बाकीचे सगळे शब्द काय आहेत, बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. ओनस. ओनसचा अर्थ काय होतो, तर ओनसचा अर्थ होतो जबाबदारी. आणि इथे एक शब्द आहे रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शेवटचा प्रश्न आहे, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. वन हू लिव्ज हिज ओन कंट्री टू सेटल इन अनदर. यांना काय म्हणतात, इमिग्रंट म्हणतात. फॉरेनर म्हणजे काय, परदेशी. टुरिस्ट म्हणजे काय, टुरिस्ट म्हणजे पर्यटक. आणि नेटिव्ह म्हणजे काय, मूळ देशी. अशा प्रकारे आपण इथे इंग्रजी विषयाच्या 30 प्रश्नांची उत्तरे बघितली. पुढील व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्र या विषयाची 30 प्रश्न घेऊन येणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.